अभ्यासाला महत्त्व नाही, भावनांना महत्त्व आहे असं त्यांनी म्हटलं. कुठला अभ्यास आणि कसला अभ्यास? हेच फक्त अभ्यास करतात का? यापूर्वी ऋषीमुनी असतील, त्यांनी केलेला अभ्यास हा फेल आहे का? आपल्या ते राज्यघटना म्हणतात. राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक धर्मियानं आपल्या रीती परंपरा रूढी याचा आदर राखायचा, हे त्या राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येक वेळी काय झालं की स्वतःला सेक्युलर बोलायचं, धर्मनिरपेक्ष बोलायचं आणि लोकांची माथी भडकवण्याचं काम करायचं. हे एकमेव काम जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून माझ्याकडे काही पुरावे आहेत, त्यांचे व्हिडिओ आहेत की काही कार्यक्रमांमध्ये राम चरित्राचं आख्यान चालू होतं, त्या आख्यानामधून रामांची त्यांनी स्तुती केली. ही काय पद्धत आहे? दुतोंडी सापासारखं वागणं हे जितेंद्र आव्हाडांचं आहे. या सगळ्या जितेंद्र आव्हाडांकडून आम्हाला दुसरी अपेक्षा नाही. आम्हाला अपेक्षा आहे मातोश्रीकडून. माझा प्रश्न मातोश्रीला आहे, तुम्ही जितेंद्र आव्हाडांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याच्याशी सहमत आहात का? आणि सहमत नसाल तर तुमच्यात हिंमत आहे का त्यांचा निषेध करणं, त्यांच्या फोटोला, त्यांच्या प्रतिमेला जोडा मारण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे का? हे माझं मातोश्रीला आव्हान आहे. जितेंद्र आव्हाडांकडून आम्हाला अपेक्षा नाही आहेत, पण आम्हाला जे हिंदुत्व तुमचं काय आहे हे जो प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रश्न आहे, तुमचा ब्ल्यू अलाइड बॉय आहे जितेंद्र आव्हाड, त्याचा निषेध करण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे का? असेल तर निषेध करा, नसेल तर आम्ही समजू खुर्ची करता आपण हिंदुत्व वगैरे सगळं बाजूला ठेवलेलं आहे आणि तुमचं हिंदुत्व काय हे आम्हाला दिसून येईल, संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल. ज्यांना लॉजिकल मांडायचं नाही ते असे वाद तयार करतात असं त्यांनी म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं ना, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आणि त्याकरता त्यांचं हे सगळे वक्तव्य तशा पद्धतीने ते वक्तव्य करत आहेत. या प्रकरणी आपण काही गुन्हा वगैरे काय दाखल करणार आहात? या प्रकरणी महाराष्ट्रातून विविध ठिकाणी गुन्हे दाखल करतायत. माझं गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जितेंद्र आव्हाडांचा यामागे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या कटाचा भाग आहे. एक आहे, त्यांनी यापूर्वी वक्तव्य केलं होतं या महाराष्ट्रामध्ये यापुढे भविष्यात दंगली होणार आहेत, त्याच कटाचा एक भाग म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करत आहेत. आव्हाड साहब खुद को क्या विद्वान पंडित समझते हैं क्या? खुद को क्या समझते हैं कि शिंदे साहब को स्क्रिप्ट दी होगी, कोणीतरी त्यांना सांगितलं असेल, त्यांना शिकवलं जातं. आव्हाड, आपण आमदारच आहात आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांचा प्रवास आपण पाहिलेला आहे. नगरसेवकापासून सुरू केलेला हा प्रवास आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला फार विद्वान समजू नका. अतिशाळा त्याचा बैल रिकामा, ही जी म्हण आहे ती आव्हाडांना तंतोतंत लागू होते. त्यामुळे आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. ती थुंकी तुमच्या अंगावरच पडणार आहे. तर सुषमा अंधारेंवरती देखील धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालेगावमध्ये गुन्हा दाखल झाला, कसं पाहता? सुषमा अंधारे यांची मतं आपण पाहिलेली आहेत. हिंदू देवदेवतांबद्दल, नवरात्रीमध्ये ज्या स्त्रिया, एक भावना आहे, एक उपासना करत असतात, देवीची पूजा करत असतात, त्यांच्या संबंधांमध्ये त्याबद्दल त्यांनी जी काय पद्धतीची वक्तव्य या हिंदुस्थानानं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेली आहेत, पाहिलेली आहे. बाळासाहेबांबद्दल त्यांचं मत आहे, बाळासाहेबांना थेरडा ती व्यक्ती बोलली होती. उद्धव साहेबांबद्दल ती चुकीच्या पद्धतीने बोलली होती. आदित्य ठाकरेंबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलली होती. अशा महिलेला शिवसेनेच्या व्यासपीठावर स्थान दिलं जातं, तिचं कौतुक केलं जातं. ज्या महिलेने बाळासाहेबांच्या निंदात्मक, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात निंदात्मक भाषणं केलेली आहेत, अशा महिलेचा हारतुरी घेऊन सन्मान केला जातो. त्या महिलेसंदर्भात मी काय बोलू?
जर हिंदू देवतांबद्दल चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केली असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई होणार. परंतु पुन्हा मला म्हणायचं आहे, या विषयावरती माझं मत घेण्यापेक्षा मातोश्रीचं मत जर आपण घेतलं तर खूप चांगलं होईल. सर आपल्याला असं वाटतं का महाविकास आघाडी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते कुठेतरी? नक्कीच हा जो समाज आहे तो वेगवेगळ्या समाजामध्ये जाती धर्मावरून वाटण्याचा हा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. आणि त्याच कटाचा एक भाग म्हणून ही अशा पद्धतीची वक्तव्य सुरू आहेत. मध्यंतरी सनातन धर्माच्या विरोधात दिल्लीतील यांच्या नेत्यांनी वक्तव्य केली होती. त्यांचा आम्ही मुंबईमध्ये स्वागत केलं. आमच्या उभाटाच्या नेत्यांनी, उभाटांच्या पक्षप्रमुखांनी. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. श्री मलंग मुक्तीचा जी काही आंदोलन आहे गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हे सुरू केलेलं आंदोलन आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आहे. त्यांनी पुढे सुरू ठेवलेलं आहे. माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या मलंगगडावरती त्यांच्या आदेशाने आंदोलन सुरू झालं होतं. आत्ताचे जितेंद्र आव्हाडांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा मलंगगडावरती स्वतः उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा ते आंदोलन सुरू ठेवण्याचा पुढे आदेश दिला होता. आता जितेंद्र आव्हाडांचे ते नेते आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले असतात. एकनाथ शिंदेसाहेब यांनी तर शब्द दिलेलाच आहे, कारण ते त्या आंदोलनातले आंदोलक आहेत की मलंग मुक्ती आम्ही करणार, श्री मलंग हे नाव पुन्हा आम्ही देणार. तर आव्हाडांना जे काही वाईट वाटलं असेल तर त्याचा निषेध की ज्या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे सहभागी झाले होते, आदित्य ठाकरे सहभागी झाले होते, ते त्यांचा निषेध करणार आहेत का? जितेंद्र आव्हाडांशी मातोश्री सहमत आहे का त्यांच्या वक्तव्याशी? त्याचीसुद्धा प्रतिक्रिया आपण घेणं गरजेचं आहे. आणि जितेंद्र आव्हाड किती बोटं मोडत बसले तरीसुद्धा एकनाथ शिंदेसाहेब एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून जे आंदोलन त्यांनी दिघे साहेबांचं पुढे ठेवलं होतं ते मलंगमुक्तीकरता नक्कीच प्रयत्न करणार, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आपण पाहिलं असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजलखानाचे ज्या मशीद आणि जे काय अतिक्रमण केलं होतं ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ते हटवलं. त्याच्यामुळे ती एक झलक एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली आहे. त्यावेळी आव्हाड तू मुख्यमंत्री साहेबांना सल्ला देण्याचा प्रयत्न करू नकोस, तुमची तेवढी अवकात मी म्हणेल नाही आहे मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याची. आपल्याला जेवढं पचतं तेवढंच आपण खा, ही माझी त्यांना एक सल्ला या ठिकाणून देतो. सारे लोग इसको बस्ती नजर आ रहे हैं. ये देखो, शरद पवार जी बड़े नेता हैं, उन्होंने प्रभु रामचंद्र के बारे में कुछ बोलना हम उम्मीद नहीं रखते, लेकिन राष्ट्रवादी के स्टेज के ऊपर से जितेंद्र आव्हाड ने ये शब्द बोला है, प्रभु रामचंद्र की बारे में आलोचना की है, निंदा नालस्ती की है. अगर वो सहमत नहीं होंगे तो उन्होंने उसका खिलाफ निषेध व्यक्त करना चाहिए. अगर वो निषेध व्यक्त नहीं कर रहे हैं तो हम समझेंगे शरद पवार जी और सुप्रिया सुळे भी जितेंद्र आव्हाड ने जो बयान दिए है उससे सहमत है. ये पूरे महाराष्ट्र को अभी मालूम पड़ा है. शरद पवार जी से हम लोग उम्मीद नहीं रखते, लेकिन जो मातोश्री हिंदुत्व के लिए उद्धव साहब, आदित्य, संजय राउत जो खुद को हिंदुत्व की मशाल बोलते, खुद को हिंदुत्व का हुंकार बोलते खुद को, उन्होंने भी उसका निषेध नहीं किया. सबसे लाजिरवाणी ये गोष्ट है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.